सर्वांना हरिओम. आज आपण मनाच्या श्लोकातील श्लोक क्रमांक 144चा अभ्यास करणार आहोत. हा श्लोक क्रमांक 144 असा आहे: जगी पाहता साचते काय आहे, अति आदरे सत्य शोधून पाहे. पुढे पाहता पाहता देव जोडे, भ्रमभ्रांती अज्ञान हे सर्व मोडे. आपण श्लोक पुन्हा एकदा ऐकूया. जगी पाहता साचते काय आहे, अति आदरे सत्य शोधून पाहे. पुढे पाहता पाहता देव जोडे, भ्रमभ्रांती अज्ञान हे सर्व मोडे. पहिल्या ओळीमध्ये साच शब्दाचा अर्थ आहे सत्य, खरे. साच म्हणजे सत्य, खरे. दुसऱ्या ओळीमध्ये शब्द आहे आदरे. त्याचा शब्दशः अर्थ आहे आदरपूर्वक. दुसरा अर्थ आहे श्रद्धापूर्वक, प्रेमपूर्वक. तिसऱ्या चरणामध्ये आपण जाऊया. तिथे शब्द आलेला आहे पाहता पाहता, म्हणजे चटकन. शब्दशः अर्थ नाही घ्यायचा ते. पाहता पाहता म्हणजे चटकन, लगेच. जोडेचा अर्थ आहे प्राप्त होतो. जोडे म्हणजे प्राप्त होतो. त्यानंतर चौथ्या वेळेमध्ये भ्रम शब्दाचा अर्थ आहे विपरीत ज्ञान. विपरीत ज्ञान, चुकीची कल्पना. चुकीची कल्पना आणि सोप्या भाषेमध्ये एका शब्दामध्ये गैरसमज असा त्याचा अर्थ. भ्रमचे आपण 3 अर्थ पाहिले: विपरीत ज्ञान, चुकीची कल्पना, गैरसमज. पुढे शब्द आलेला आहे भ्रांती. भ्रांतीचा अर्थ आहे विकल्प, मनातला संशय. भ्रांतीचा अर्थ आहे मनातला संशय. मोडेचा अर्थ आहे नष्ट होईल किंवा नष्ट होतो. जसा संदर्भ असेल तसा अर्थ लावायचा. मोडे म्हणजे नष्ट होतो. स्वामीजी सांगतात, या जगात अंतिम सत्य काय आहे, कोणती गोष्ट शाश्वत म्हणजे कायम आहे, याचा अत्यंत श्रद्धापूर्वक अंतःकरणाने, आदराने शोध घेतला पाहिजे. असा सातत्याने निरंतर शोध घेतला असता बघता बघता म्हणजे लगेच आपल्याला देव भेटतो. म्हणजे काय होतं, सत्याचा, शाश्वत गोष्टीचा शोध लागतो. आणि एकदा का देव भेटला, परमेश्वराचे दर्शन झाले की भ्रम, भ्रांती आणि अज्ञान यांचा नाश होतो. आपण श्लोकाचा अर्थ पुन्हा एकदा ऐकूया. स्वामीजी सांगतात, या जगामध्ये अंतिम सत्य काय आहे, कोणती गोष्ट शाश्वत म्हणजे कायम आहे, याचा अत्यंत श्रद्धापूर्वक अंतःकरणाने, आदराने शोध घेतला पाहिजे. असा सातत्याने निरंतर शोध घेतला असता बघता बघता म्हणजे लगेच आपल्याला देव भेटतो. म्हणजेच सत्याचा, शाश्वत गोष्टीचा शोध लागतो. आणि एकदा का देव भेटला, परमेश्वराचे दर्शन झाले की भ्रम, भ्रांती आणि अज्ञान यांचा
नाश होतो, असा या श्लोकाचा आपल्याला थोडक्यात सरळ अर्थ सांगता येईल. प्रत्येक मनुष्याला वाटते की मला एकदा तरी देव भेटावा, मला एकदा तरी देव भेटला पाहिजे, मला देवाने दर्शन दिले पाहिजे, असं प्रत्येक मनुष्याला वाटतं. पण अजूनपर्यंत आपल्यासारख्या लोकांना देव भेटला नाही. परंतु समर्थ या श्लोकातून आपल्याला देव भेटण्यासाठी काय केले पाहिजे ते सांगत आहेत. या श्लोकातून आपल्याला समर्थ सांगतात, आपल्याला देव भेटावंसं वाटतो खरं आहे, पण त्यासाठी आपण काय केलं पाहिजे ते सांगत आहेत. देव भेटण्यासाठी म्हणजे परमेश्वराचे दर्शन होण्यासाठी सर्वप्रथम आपण तो जेथे आहे तेथे त्याला शोधले पाहिजे. पण मग कुठे शोधायचे, तो आहे कुठे, तर त्याला बाहेरच्या दृश्य जगामध्ये न शोधता, भगवंताला बाहेरच्या दृश्य जगामध्ये न शोधता आपल्या अंतरंगात शोधले पाहिजे. कारण तो बाहेरच्या जगात नाहीच, तो आपल्या सर्वांच्या आतमध्येच आहे, तो आपल्या सर्वांच्या आतमध्येच आहे. आणि याबाबत आपल्याला अनेक भक्तिगीतामधून किंबहुना अभंगातून या गोष्टी सांगितलेल्या आहेत की भगवंत जो आहे तो बाह्य जगामध्ये दिसणार नाही, नाही अशातला भाग नाही, बाह्य जगामध्ये आहे, परंतु तो आपण अंतरंगामध्ये शोधला पाहिजे, अंतरंगामध्ये आपण त्याचं दर्शन घेतलं पाहिजे. आणि मग त्याच्याकरता अंतरंगामध्ये कुठे आहे तो, तर आपण ऐकलेला तो आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. भगवंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे असं साधू संत तर सांगतात, पण प्रत्यक्ष भगवंतसुद्धा सांगतो अर्जुनाला 18व्या अध्यायामधून, हे अर्जुना, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति. अरे अर्जुना, ईश्वर जो आहे तो प्रत्येकाच्या हृदय देशामध्ये स्थित आहे, विराजमान आहे. पण देव सापडला, देव आपल्याला भेटला, देवाचे दर्शन झाले, हे आपल्याला कसे आणि कधी लक्षात येणार? ठीक आहे, आपण अंतरंगात शोधायचा प्रयत्न केला, तो आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये आहे, माझ्या पण आहे, पण तो मला सापडला, मला त्याचे दर्शन झाले, हे कसे कळणार, कधी कळणार? मंदिरातल्या मूर्तीप्रमाणे तो सगुण साकार होणार आहे का? आणि जरी राहिला तरी पण आपली श्रद्धा बसणार का, हा प्रश्न आहे. समजा एखाद्याला भगवान दत्तात्रेय आराध्य दैवत आहे आणि त्याने प्रसन्न करून, भगवान दत्तात्रेयाला प्रसन्न करून वर मागितला, किंबहुना भगवान दत्तात्रेय त्याला भेटायला आले आपल्या मूळ रूपामध्ये, 3 शिरं 6 हात असा जर कोणी आपल्यासमोर उभा राहिला तर आपली अवस्था काय होईल, असा आपण विचार करायचा. समजा रामाचे आहेत, आपण उपासक आहोत, रामप्रभू आले, कृष्णप्रभू आले, आपला विश्वास बसेल काय, श्रद्धा बसेल काय? आपल्या वाटेल एखाद्या नाटकातलं पात्र आलेलं काय? सांगायचं तात्पर्य काय की देव आपल्याला सापडला, देवाने आपल्याला दर्शन दिले, हे आपल्याला कधी आणि कसे कळणार, कसं लक्षात येणार? जेव्हा आपल्याला सद्गुरूंच्या कृपेने आत्मज्ञान होईल तेव्हा समजायचे की देवाने दर्शन दिले. सद्गुरू आपल्याला आत्मज्ञान देतात. म्हणून समर्थ आपल्याला आत्मज्ञान प्राप्तीसाठी मागील काही श्लोकातून
सद्गुरूंचे महत्त्व वर्णन करून सांगत आहेत आणि आत्मज्ञान प्राप्तीसाठी आपण काय काय केलं पाहिजे, त्या मार्गामध्ये येणारे अडथळे कसे दूर केले पाहिजेत याचं देखील आपल्याला समर्थांनी मार्गदर्शन केलेलं आहे. सद्गुरूंनी आपल्यावर कृपा केली की आपल्याला आत्मज्ञान होते. पण परत प्रश्न असा आहे की सद्गुरू कृपा होते म्हणजे तरी नेमकं काय होतं? आपल्यावर गुरुकृपा झाली हे आपण कसे बरे ओळखायचे? भगवंताची मूर्ती अंतरात प्रकट होणे म्हणजे सद्गुरू कृपा आहे. कधी आपल्याला समजणार सद्गुरू कृपा झाली? ज्या वेळेला आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या अंतरामध्ये भगवंताची मूर्ती प्रकट होईल त्यावेळेला. आणि सद्गुरूंची कृपा झाल्याशिवाय आपल्या अंतरात आत्मज्ञानाचा सूर्य उदयाला येणार नाही. सद्गुरूंनी विवेकाची दृष्टी दिली की परमेश्वराचे दर्शन होते. सद्गुरू आपल्याला आत्मज्ञान देणार, भगवंताचं दर्शन घडवणार, पण त्याच्याकरता आपल्याकडे दृष्टी पाहिजे, नाहीतर अर्जुनाची आपली अवस्था होईल. मग सद्गुरू आपल्याला विवेकाची दृष्टी देतात, त्याद्वारे आपल्याला भगवंताचं दर्शन होतं, आत्मज्ञान होतं. परंतु परत प्रश्न असा आहे की विवेकाची दृष्टी कशाला म्हणायची? बघूया आपण त्याचं उत्तर काय आपल्याला शोधता येतं काय. बघा, आपण सर्वजण पारमार्थिक माणसं, थोडेसे भावुक असतो, भावनिक असतो. या जगात आल्यावर आपण काय प्राप्त केले आहे, काय बरे मिळवले आहे याचा विचार आपण निश्चितपणे केलाच पाहिजे. पारमार्थिक क्षेत्रामध्ये आपण वाटचाल करायला सुरुवात केल्यापासून आजपर्यंत काय मिळवलेले आहे, आपल्याला काय प्राप्त झाले आहे याचा विचार आपण निश्चितपणे केलाच पाहिजे. त्यासाठी आपण आपल्या अंतःकरणात सद्गुरूंनी केलेला उपदेश, त्यांची वचने घट्ट धरून ठेवली पाहिजे. आणि तेवढंच नाही तर त्याप्रमाणे आपण आचरण केले पाहिजे. त्यांना सर्व भावे शरण गेल्यानेच आपल्याला आत्मज्ञानाची प्राप्ती होणार आहे. विश्वमाऊली ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये बहुतेक सर्वच अध्यायातून सुरुवातीला आपल्या सद्गुरूंबद्दल कृतज्ञता भाव व्यक्त केला. ज्ञानेश्वरीच्या बहुतेक सर्व अध्यायांच्या सुरुवातीला सद्गुरूंच्याबद्दल माऊलींनी कृतज्ञता भाव व्यक्त केलेला आहे. 14व्या अध्यायाच्या सुरुवातीला ते म्हणतात, आता हृदये आपुले चौफाळुनिया भले, त्यावरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. अर्थात आपल्या हृदयाचा चौरंग करून त्यावर आपल्या गुरुदेवांची पावले स्थापन करावी, असा त्या ओवीचा अर्थ आहे. आपल्याला माहीत आहे चौरंग म्हणजे त्याला 4 पाय असतात. मग हे 4 पाय कोणते? लाकडाचे आहेत ते आहेत का? तर नाही. ते 4 पाय म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. हे साध्य करण्यासाठी सद्गुरू आपल्याला विवेकाची दृष्टी देतात आणि ती दृष्टी प्राप्त झाली की आपण समजायचं आपल्याला भगवंताचं दर्शन पाहता पाहता, बघता बघता अगदी चटकन होणार आहे. पण आपल्या ती दृष्टी लाभली पाहिजे. तर धर्माच्या बाबतीमध्ये विवेकाची दृष्टी प्राप्त झाली म्हणजे काय झालं? तर त्याचं असं विश्लेषण आहे, जातीपातीचा विचार न करता सर्वांशी समानतेने
माणुसकीच्या नात्याने वागणे हाच माणसाचा धर्म आहे. मनुष्याने बनवलेले धर्म ते नाही. मनुष्याने जाती बनवल्या त्या नाही. भगवंताने एकच धर्म एकच जात बनवलेली आहे आणि ती आपल्याला माहिती आहे, मनुष्य जात आणि मानवता धर्म. म्हणून जातीपातीचा विचार न करता सर्वांशी समानतेने माणुसकीच्या नात्याने वागणे हाच माणसाचा धर्म आहे. धर्म हा मनुष्याच्या जीवन जगण्याची पद्धत झाली पाहिजे. धर्मामुळे मनुष्याच्या वृत्ती संकुचित होता कामा नये. म्हणजे मनुष्याने धर्माच्या भिंती आपल्या भोवती किंवा कुंपण आपल्या भोवती लावून घेता कामा नये. धर्म म्हणजे मानवता. कारण जो मानव आहे त्याने प्रत्येक मानवाशी मानवाप्रमाणेच वागले पाहिजे. मानवता कशाला म्हणतात? मनुष्याने दुसऱ्या मनुष्याशी माणसामध्ये जे गुणधर्म आहेत त्याप्रमाणे वागले पाहिजे. संतांच्या जवळ जो जातो, जोही कोणी जातो, तो कसाही असला, कोणत्याही अवस्थेतला असला तरी त्याचा ते स्वीकारच करतात. त्याला दूर लोटत नाहीत. मग तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, बाकी कोणतेही भेदभाव संतांकडे नसतो. ते त्याला दूर लोटत नाही, त्याचा स्वीकारच करतात. मनुष्याची धर्माबद्दलची विवेकदृष्टी जाते तेव्हा तो संकुचित वृत्तीचा बनतो आणि संकुचित वृत्तीचा मनुष्य भगवंताला प्राप्त करून घेणे शक्य नाही. म्हणून आपण आपल्या धर्माचे पालन म्हणजे आपल्या धर्माप्रमाणे आचरण करीत असताना अन्य धर्माची सुद्धा प्रतिष्ठा राखली पाहिजे. त्यांना क्षुद्र हीन लेखता कामा नये. कारण तसे करणे म्हणजे अविवेकाचे लक्षण आहे. संत आपल्याला विवेकाची दृष्टी देताना सांगतात, अरे बाबांनो, मानवता हा एकच धर्म आहे. धर्म म्हणजे कारुण्य, धर्म म्हणजे दयाभाव, धर्म म्हणजे समत्वदृष्टी, धर्म म्हणजे वैश्विक देवाचे दर्शन. अशा प्रकारे धर्माबद्दल विवेकदृष्टी प्राप्त झाल्यावर आपल्याला या विश्वातील साच म्हणजे सत्य काय आहे ते कळेल. म्हणजेच प्रत्येकामध्ये आपल्याला परमेश्वराचे दर्शन घडेल. दुसरा पुरुषार्थ आहे अर्थ. या अर्थामध्ये देखील आपल्याजवळ विवेकदृष्टी पाहिजे आणि ती संत देतात. तर कशी देतात आपण त्याचं पण थोडक्यामध्ये चिंतन करूया. अर्थाचे अनेक अर्थ आहेत. इथे त्याचा अर्थ आहे जो पुरुषार्थ आहे त्यामध्ये त्याचा अर्थ आहे धन, पैसा. याबाबतही संत आपल्याला विवेकदृष्टी देतात. त्यांचे सर्वांना असे सांगणे आहे की तुम्ही जीवनामध्ये धन अवश्य कमवा, भरपूर कमवा, पण ते नीतीने, कष्टाने, सचोटीने कमवा, प्रामाणिकपणे कमवा, मेहनत करून कमवा आणि मिळवलेल्या धनाचा आनंदाने उपभोग घ्या. कोणीही पैसा कमवायला, कोणत्याही संत महात्म्याने धन कमवायला विरोध केला नाही. पण ते कसं कमवायचं? संत तुकारामाला सांगतात, जोडोन या धन उत्तम व्यवहारे. धन जोडायचे. आपण आत्ता पाहिला, जोडे म्हणजे प्राप्त होणे. धन जोडायचे. कसं जोडायचे? उत्तम व्यवहार करून. उत्तम म्हणजेच कसा? न्यायाने, नीतीने, सचोटीने आणि प्रामाणिकपणे. याचा अर्थ आहे उत्तम व्यवहार. पैसा जरूर कमवायला पाहिजे. कारण
प्रपंचात वित्त नसेल तर प्रपंच होणारच नाही. पैसा नसेल तर आपल्याला प्रपंच संसार करता येणार नाही. साधं आपल्याला स्वतःचं पोटही भरता येणार नाही. पण पुढे महत्त्वाचं आहे, धन पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे. तो आपल्याला आपल्या जीवनाचा आधार वाटता कामा नये. काही लोकांच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसून येतं, त्यांच्याकरता पैसा धन हेच त्यांच्या जीवनाचा आधार त्यांना वाटत असतो. पण संत म्हणणं आपल्याला की आपल्याला जीवनामध्ये पैशाचाच आधार वाटता कामा नये. पैशावर सर्वस्वी अवलंबून राहू नये. कारण पैसा सर्वस्व आणि आपल्या जीवनाचा आधार वाटू लागला तर त्याच क्षणी हा अर्थरूपी पुरुषार्थ आपल्या जीवनामध्ये अनर्थ निर्माण करतो. ज्या क्षणी आपल्याला पैसा म्हणजे सर्वस्व, पैसा म्हणजे आपल्या जीवनाचा आधार वाटू लागतो, त्यावेळेला हा अर्थरूपी पुरुषार्थ आपल्या जीवनामध्ये अनर्थ निर्माण करतो, वेगवेगळे संकट निर्माण करतो, वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला अडचणी निर्माण करतो. अशा प्रकारची अर्थाबाबत विवेकदृष्टी देऊन संत आपल्या डोळ्यात ज्ञानांजन घालत असतात. म्हणून समर्थ पहिल्या 2 चरणातून सांगतात, जगी पाहता साचते काय आहे, अति आदरे सत्य शोधून पाहे. या सृष्टीच्या रचनेमध्ये खऱ्या खोट्याचे अगदी बेमालूम मिश्रण झाले आहे. खऱ्या खोट्याचे बेमालूम मिश्रण झालेले आहे. आपल्याला लक्षात येत नाही, आपल्याला कळत नाही खरं काय आणि खोटं काय. खोटं खरं वाटायला लागतं आणि खरं खोटं वाटायला लागतं. 2 मुलं होती, सारखेच वयाची, कदाचित जुळी असतील, दिसायला सारखी जुळी मुलं होती. एकाचं नाव तर सुख आणि एकाचं नाव तर दुःख. आपल्या माहिती आता काय, सर्वांना जर सुख पाहिजे तर सर्व जण काय करायचे, ज्याचं नाव सुख आहे त्या मुलालाच घ्यायचे, त्या मुलाला जवळ करायचे. दुःख ज्याचं नाव आहे त्याला कोणीही जवळ करायचे नाही. एका आईची मुलं आहेत आणि जर दोघांमध्ये असा भेदभाव वाटतो तर मग कोणत्या आईला चांगलं वाटेल. पण ती आई हुशार होती. दुःखाला पण सर्वांनी जवळ करावं म्हणून तिने एक युक्ती शोधून काढली आणि ती म्हणजे सुखाचे कपडे एकदा दुःखाला घातले आणि दुःखाचे कपडे होते ते सुखाला घातले. आता काय झालं, लोकांनी सुख म्हणून ज्याचा स्वीकार केला त्यांच्या पदरी दुःख पडलं आणि दुःख म्हणून ज्याचा त्याग केला त्या अर्थी त्याला सुखाला त्याग केला. सांगायचं कारण काय की या जगामध्ये अशा रीतीने खऱ्या खोटाचा मिश्रण झालेलं आहे. खरं कोणतं खोटं कोणतं, सुख काय दुःख काय आपल्याला काहीच कळत नाही. दुधामध्ये पाणी मिसळल्यानंतर, रोजच्या जीवनाचा आपण दृष्टांत बघूया, दुधामध्ये पाणी मिसळल्यानंतर दूध आणि पाणी ओळखणे कठीण जाते. पण राजहंसाची दृष्टी प्राप्त झालेला ज्ञानी किंवा जिज्ञासू वृत्तीचा मनुष्य तात्काळ खऱ्याचा म्हणजे सत्याचा शोध घेतो आणि सत्याचा म्हणजे भगवंताचा शोध घेतो. चला आपण पुढे जाऊ. तिसरा पुरुषार्थ आहे काम. याच्या बाबतीमध्ये देखील आपल्याकडे विवेकदृष्टी असणं अत्यावश्यक आहे. मनुष्याच्या जन्मासोबतच कामना वासना इच्छा जन्माला येतात आणि त्यांची पूर्ती करण्यातच, या कामना वासना इच्छांची पूर्ती करण्यातच म्हणजे त्या पूर्ण करण्यातच आपले सर्व आयुष्य मनुष्य घालवतो. संतांनी या गोष्टीला मना केली नाही.
आपल्या मनामध्ये इच्छा निर्माण होणं हे स्वाभाविक आहे. वासना कामना येणं स्वाभाविक आहे. कोणी मना नाही केली, पण त्यांचे एवढेच सांगणे आहे की याला मर्यादा असणे आवश्यक आहे. काम नावाचा पुरुषार्थ आहे, त्याला मर्यादा असणे आवश्यक आहे. त्या नीतिमत्तेला धरून असल्या पाहिजेत. कामना वासना इच्छा ज्या आहेत त्या नीतिमत्तेला धरून असल्या पाहिजेत. जर कामप्रवृत्तीची मर्यादा ओलांडली गेली, कामप्रवृत्तीने आपली मर्यादा ओलांडली तर मनुष्य आत्मज्ञानाला वंचित होतो. आणि हाच कामनापूर्तीबाबतचा विवेक आहे की माणसाने कामाला मर्यादित ठेवायचं. अशी कामपुरुषार्थाबाबत संत आपल्याला विवेकदृष्टी देतात. शेवटचा पुरुषार्थ म्हणजे मोक्ष. मोक्ष म्हणजे भगवंताची प्राप्ती. मोक्ष म्हणजे जीवन मरणाच्या चक्रातून सुटका. परंतु आपल्याला मोक्ष पाहिजे आहे, पण तो मृत्यूनंतर नको आहे. मृत्यूनंतर मरणानंतर आपल्याला मोक्ष नको आहे. मिळाला का नाही काय माहीत आपल्याला. आपल्याला जिवंत असताना मोक्ष पाहिजे. आपल्याला जीवनमुक्त व्हायचं आहे. जीवन जगत असताना, आयुष्य जगत असताना आपल्याला मुक्ती प्राप्त करून घ्यायची आहे. क्षणोक्षणी प्रत्येक क्षणाला आनंदमय अवस्थेत जगणे, नित्य निरंतर परमानंदात राहणे म्हणजे मोक्ष आहे. क्षणोक्षणी प्रत्येक क्षणाला आनंदमय अवस्थेत जगणे, नित्य निरंतर परमानंदात राहणे. नुसत्या आनंदात नाही, परम म्हणजे श्रेष्ठ आनंदात राहणे, जो भगवंताजवळ आहे. अशा परमानंदात राहणे म्हणजे मोक्ष आहे. आनंद सतत आपल्यासोबतच आहे, पण आपण त्याची ओळख करून घेतली पाहिजे. आपल्याला आनंदाची जाणीव झाली पाहिजे. यालाच जिवंतपणी मोक्षप्राप्ती म्हणजे जीवनमुक्त अवस्था असे म्हणता येईल. भगवंताची प्राप्ती म्हणजे मोक्षाची प्राप्ती आहे. कारण काय, तो कसा आहे, त्याचं स्वरूप कसं आहे. भगवंत सच्चित आनंद स्वरूप आहे. आणि म्हणून भगवंताची प्राप्ती म्हणजे आनंदाची प्राप्ती म्हणजेच मोक्षाची प्राप्ती. आणि ती आपल्याला जिवंतपणे देखील करता येते. अशा रीतीने सद्गुरू संत आपल्याला चारही पुरुषार्थाबाबत विवेकदृष्टी देतात. अशी विवेकदृष्टी प्राप्त झालेला मनुष्य मुळातच आनंद स्वरूप असतो. तो सतत सहजावस्थेत राहत असतो. त्याची आनंदात राहण्याची अवस्था त्याला म्हटलेला आहे सहज अवस्था. त्याला आनंद ओढून ताणून प्राप्त करायची आवश्यकता नाही. त्याला तो सहजपणे प्रत्येक क्षणाला मिळत असतो. पण हा जो आनंद आहे, तो आनंद आपल्याला देखील मिळू शकतो. आणि हे तर जीवनातले अंतिम सत्य आहे. सतत आनंदमय अवस्थेत राहणे हे तर जीवनातले अंतिम सत्य आहे. सर्व संत महात्म्यांनी या विश्वामध्ये तो आनंदमय आनंदघन परमात्मा पाहिला, त्याचे दर्शन घेतले. असा तो आनंदघन परमात्मा आपल्याही दृष्टीला दिसेल. पण तशी विवेकदृष्टी प्राप्त करून घेण्यासाठी आपण सद्गुरूंना शरण गेले पाहिजे असे समर्थ आपल्याला सांगतात. संतांनी सद्गुरूंनी आपल्याला अशी विवेकदृष्टी दिली की आपल्या जीवनातील भ्रम भ्रांती आणि अज्ञानाचा नाश होतो. आणि मग त्यावेळेला आपल्याला सर्वत्र परमेश्वराचे दर्शन होते. पण परमेश्वर दर्शन होण्याला आणि सद्गुरूंकडून
विवेकदृष्टी प्राप्त करून घेण्याकरता आपण काय केलं पाहिजे, तर आपण नित्य निरंतर भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे. भगवंताच्या नामचिंतनातच रंगून गेले पाहिजे, तल्लीन झाले पाहिजे. म्हणजे आपल्याला या दोन्ही गोष्टी प्राप्त होतील. सद्गुरूंकडून विवेकदृष्टी प्राप्त होईल आणि त्यानंतर आपल्याला परमेश्वराचे दर्शन होईल. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू.